हेमंत चोपडा, मनाचा कॅलिडोस्कोप या मराठी ऑडिओ यूट्यूब मालिकेतील 12व्या भागात तुमचे स्वागत आहे. आज आपला जो विषय आहे त्याचं नाव आहे भावना अपार्टमेंट. आपल्याला जाणवणाऱ्या भावनांचे रेडी रेकनर किंवा दरपत्रक असेच या भावना अपार्टमेंटचे रूपक आहे किंवा स्वरूप आहे. आपल्याला आपलाच अभिमान वाटत असतो किंवा इतर कोणत्याही कारणाने आपला अहंकार फुललेला असतो. अनेक गोष्टी आपण सहजासहजी करू शकतो असेही आपल्याला वाटत असते आणि हेच आपल्या कृतीवर्तनातून आपण दाखवतही असतो. यालाच आपण धाडसी आहोत असा समज बाळगणं असंही म्हणता येईल. डॉक्टर नाडकर्णी सरांनी जी भावना अपार्टमेंट आम्हाला IPHमध्ये ट्रेनिंगच्या काळात बहाल केली आणि दाखवली ती सहजासहजी खरं तर विसरता येणं शक्य नाही. कारण याचा वापर करून मला खूप साऱ्या लोकांना दाखवता आलं की तुमच्या ह्या भावना आत्ता जशा आहेत तशाच्या तशा जर ठेवल्या तर तुमचा उद्देश सफल होणार आहे का नाही होणार आहे. मात्र याच भावना अपार्टमेंटचा वापर सुरू केल्यानंतर अनेक भावनांचे क्लासिफिकेशन करताना आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करताना ही संकल्पना किती उपयोगी आहे याचीही जाणीव झाली. पहिल्या मजल्यावरचे फ्लॅट जे आहेत ना ते अहंकार, वेड्या धाडस आणि फाजील आत्मविश्वास आणि वाटणाऱ्या अभिमानाला देण्याचे ठरलं होतं. या सगळ्या भावना खरे तर ना खूप पॉझिटिव्ह आहेत, पण ह्या भावनांच्या आहारी जाणाऱ्या समजकल्पना ज्या प्रांतात आपल्याला घेऊन जातात त्यामध्ये आपले संपूर्ण लक्ष होणार असलेल्या परिणामांवर म्हणजेच एंड रिझल्टवर केंद्रित होते. हे खरं तर ना लवकर लक्षात येत नाही. म्हणजे आपण कृती करण्यापूर्वीच आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे किंवा काय परिणाम होणार आहे हे आधीच ठरून जातं. म्हणजे कृती पण सुरू होत नाही, त्यासाठीचे प्रयत्न पण सुरू होत नाही, पण रिझल्ट तयार असतो. जेव्हा एखादी कृती करताना त्याचा परिणाम आपल्याला हवा तसाच होणार आहे असे आपण गृहीत धरून चालतो तेव्हा आपल्या प्रयत्नांकडे तर आपले दुर्लक्ष होते, असेच घडायला सुरुवात होते. आपण अकारण मग घिचडघाई करायला जातो आणि अशी घाई करताना जो पर्याय वापरत असतात किंवा जे वापरत असतो ते अनेकदा तकलादू असतात याची जाणीवही आपल्याला होत नाही, इतके आपण घाईत असतो. असं झालं की अपेक्षाभंगांची आणि अपयशाची मालिका सुरू होते. आपला झालेला अपेक्षाभंग आणि आलेले अपयश म्हणजेच आपल्या अहंकाराचा, अभिमानाचा अपमान आहे असं न समजता तो एक व्यक्ती म्हणून आपला अपमान आहे असा विचार जोर धरू लागतो. अशा विचारांचा जोर जसजसा वाढत जातो तसतसे आपण पहिल्या मजल्यावरून डायरेक्ट 6व्या मजल्याकडे जातो. 6व्या मजल्यावरचे फ्लॅट चिंता, संताप, सूड भावना, नैराश्य आणि आपण ना गुन्हेगार आहोत किंवा अपराधी आहोत अशा मंडळींना दिलेले असल्याने आगीतून निघून फोपाट्यात पडणं म्हणजे काय याचा अनुभव यायला लागतो. लक्षात आलं का की पहिला मजला आणि मध्ये कुठेही डायरेक्ट न थांबता 6वा मजला असा हा प्रवास असतो. एकदा का आपण 6व्या मजल्यावर आलो की जे अतिरंजित परिणाम घडतील, आता हे परिणाम कशाचे तर 6व्या मजल्याच्या भावनांचे परिणाम हे पहिल्या मजल्यांच्या भावनांच्या परिणामांपेक्षा खूप वेगळे असतात. तर ते कसे असतात ते आपण बघू. एकदा 6व्या मजल्यावर आलो की जे अतिरंजित म्हणजे एक्झॅगरेटेड परिणाम घडतील असं वाटतं तेच आणि तसेच खात्रीने घडणार असेच आपण म्हणायला सुरुवात करतो. बघा बरं का, म्हणजे काय होतं आहे की देर इज अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असं न म्हणता देर इज अ सर्टन्टी दॅट दिस इज व्हॉट अँड दिस इज हाऊ इट्स गोइंग टू हॅपन. म्हणजे हे असंच घडणार असं आपण म्हणायला सुरुवात करतो. थोडक्यात आपले नुकसान होईल अशी शक्यता न वाटता खात्रीने आपला नाश होणार आहे, आकाश कोसळणार आहे, आपले अस्तित्व नष्ट होणार आहे अशीच खात्री वाटू लागते. घड्याळातील लंबक किंवा पेंडुलम जसा डावीकडे आणि उजवीकडे जा ये करत असतो अशी स्थिती पहिला मजला आणि 6वा मजला यांच्यावर जा ये करताना घडू लागते. फरक मात्र असा असतो की पहिल्या मजल्यावरील समजकल्पना कृती करण्यापूर्वीच अपेक्षित रिझल्ट्सची, परिणामांची काल्पनिक खात्री, इमॅजिनरी खात्री वास्तवात येणारच आहे असं चित्र निर्माण करतात. जे आधी मी बोललो तसंच की आपल्याला जे अपेक्षित आहे ते आता घडणारच आहे
असं पहिल्या मजल्यावरचं चित्र असतं. तर 6व्या मजल्यावरील काल्पनिक भयंकर दुष्परिणाम कोणतीही कृती करण्यापूर्वी खात्रीने वाईट परिणामांचीच गॅरंटी देतात. पहिल्या मजल्यावरील कल्पना, समज आणि भावना आपले पाय जमिनीवर राहू देत नाहीत, तर 6व्या मजल्यावरील कल्पना, समज आणि भावना आपल्याला जमिनीवर आदळतात किंवा खिळवून ठेवतात आणि आपल्या स्वतःला सोडून इतरांना प्रत्येक प्रसंग परिस्थितीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात. म्हणजे याच्यामुळे तसं झालं, असं घडलं म्हणून असं झालं, असं आपल्याकडनं बोलणं सुरू होतं आणि त्यांच्यात हवा तसा बदल झाला पाहिजे. म्हणजे इतर व्यक्तीमध्ये किंवा मी म्हणतो तसेच प्रसंग परिस्थिती असली पाहिजे, असा आपला हट्ट सुरू होतो. तिसऱ्या मजल्यावरच्या भावना आहेत काळजी, चिडचिड, रुखरुख, हिरमोड, पश्चात्ताप अशा स्वरूपाच्या. याच मजल्यावर आपल्याला जास्तीत जास्त वास्तव्य ठेवायचे आहे. नकारार्थी आरोग्यपूर्ण भावना या भागात आपण ज्या भावना आणि कल्पना स्वीकाराव्यात असे समजावून घेतले होते, त्याच या भावना आहेत. तिसऱ्या मजल्यावर राहायला सुरुवात केली की आपल्या कल्पना समजांची छाननी करायला हवी याची वेळोवेळी जाणीव ठेवली जाते. अशी छाननी आपल्या कल्पनांमध्ये वास्तविकता म्हणजे रियालिटी, तर्कशुद्धता म्हणजे लॉजिक आणि व्यावहारी शहाणपणा म्हणजेच विचारकृती वर्तनातील विवेक कोठे आहे, कसा आहे याचा उलगडा व्हायला मदत करतात. पहिल्या मजल्यावर आपल्याला सगळं कळतं, सगळं माहीत आहे अशा धारणेने वापरला जाणारा पर्याय वापरायची घाई केल्याने वास्तविकता, तर्कशुद्धता आणि व्यावहारी शहाणपणा वाऱ्यावर सोडला जातो. तर 6व्या मजल्याच्या भावना आपल्याला आंधळ्या करत असल्याने वास्तवाचे, तर्काचे आणि शहाणपणाचे भान सुटून जाते आणि पर्यायही दिसत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. तिसऱ्या मजल्यावर जाणवणारी अस्वस्थता जो तणाव निर्माण करते, तोच आपल्याला अनेक पर्याय काढायला, शोधायला आणि वापरायला मोटिवेट करत असतो. बुद्धाने आणि महावीराने सम्यक असा जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मध्यम मार्ग, मेरिडियन असा होतो. आपण तिसऱ्या मजल्यावर जास्तीत जास्त राहायचे ठरवले तरी वेळी अवेळी दुसऱ्या मजल्यापर्यंत येऊ शकतो आणि 4थ्या मजल्यापर्यंतही जाऊ शकतो. अनेक आव्हानांना तोंड देताना रुळलेली वाट सोडून दोन्हीकडे जा ये करण्याची मोकळीक आपल्याला तिसरा मजला देतो. याचं सर्वसाधारण प्रॅक्टिकल जरी नसलं तरी लक्षात येईल म्हणून देत असलेलं उदाहरण असं आहे की रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर असतो. डावीकडनं वाहनं येत असतात, उजवीकडनं वाहनं जात असतात. आपल्याला या दोन्हीकडच्या वाहनांकडनं धोका होऊ नये म्हणून आपण त्या डिव्हायडरमधनं जर गेलो तर आपल्याला वेळप्रसंगी येणारं वाहन जर आपल्याकरता धोका करणारं आहे असं वाटलं तर डावीकडे जाऊ शकतो. डावीकडचं वाहन मागणं अंगावर येतं आहे असं वाटलं तर आपण झटकन उजवीकडे जाऊ शकतो. असाच हा तिसऱ्या मजल्यावरच्या वास्तवाचा प्रकार आहे. तर तोंड देताना रुळलेली वाट सोडून दोन्हीकडे जाये करण्याची मोकळीक तिसरा मजला देतो. आपण काही तात्कालिक पवित्रे किंवा स्ट्रॅटेजीज समजावून घेतल्या होत्या, त्यांचा वापर तिसऱ्या मजल्यावरून गरजेच्या वेळी करता येतो. मात्र ही मोकळीक पहिल्या आणि 6व्या मजल्यावर वास्तव्य करताना मिळत नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 6व्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर येण्यासाठी या अपार्टमेंटमध्ये लिफ्ट नाही म्हणजे काय आहे, असं का केलेलं आहे, याचा अर्थ टोकाच्या नकारार्थी भावनांच्या विळख्यातून स्वतःची सुटका करण्याचा सहज सुटसुटीत मार्ग हा डिस्प्युटेशनचा जिना वापरूनच उतरावा लागणार असतो असा आहे. म्हणजे लक्षात ठेवूयात की आपण ना आपल्याकडचे समज न पारखता, न तपासता, त्यांची खात्री न करता सरळ सोट कायम वापरत असतो. पण खरं तर ते आपणच बाळगलेले आहेत. मग ते कळत बाळगलेत की न कळत बाळगलेले आहेत हा प्रश्न महत्त्वाचा नाही, पण आपलंच नुकसान होईल असा आपला तो एक खाक्या असतो. आता हे जर आपल्याच मनात आहेत, आपल्याच मेंदूत आहेत, तर ह्यांचं पारिपत्य करणं, त्यांच्यामध्ये बदल करणं ह्याची जबाबदारी आपल्यात आहे. असंच सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. माझ्यावर संस्कार झाले, मला सांगितलं, मला शिकवलं अशी पळवाट इथे काम करत नाही. कारण सांगितलं कोणीही, शिकवलं कोणीही जरी असलं तरी वापरायचं की नाही, ते वापरल्यानंतर माझा फायदा होतो आहे का तोटा होतो आहे हे खरं तर आपल्याला कळलं पाहिजे.
आपल्या ताठर, हट्टी, एककल्ली कल्पना समजांची झाडाझडती घेतल्याशिवाय तिसऱ्या मजल्यावर येऊन राहणे शक्य होत नाही. आपल्या कल्पना समजांमध्ये वास्तविक, तर्कशुद्ध आणि व्यवहारी बदल करावे लागतात. असा ग्रहपाठ अनेकदा करत राहिले की इतरांना दोष देण्याची किंवा आपल्या भावनिक कडेलोटांना इतरांना जबाब धरण्याची वृत्ती स्वप्रयत्नातून कमी करता येते. असाही अभ्यास होत जातो. यालाच स्वाध्याय असंही म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांची जबाबदारी आपली असते अशी अंतर्दृष्टी म्हणजे इन्साईट कार्यरत होत नाही आणि वापरताही येत नाही. जर आपण डायरेक्ट पहिला आणि सहावा ते पहिला असं करत राहिलो तर ती दृष्टी येत नाही. केवळ अशी जाणीव स्पष्टपणे होण्यासाठीच डिस्प्युटेशनची शिडी किंवा जिना 6वा मजला ते 3रा मजला या दरम्यान ठेवला आहे. मंडळी, अशी आहे भावना अपार्टमेंटची महती आणि निर्मिती. तुम्हाला वरील विवेचन आवडले असेल तर इतरांना जरूर फॉरवर्ड करा. चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास आठवणीने करा. या विवेचनानंतरचे 3-4 भाग हे आपलीच फसगत करणाऱ्या अनेक कल्पना समजांच्या स्पष्ट स्वरूपांवर आधारित आहेत. काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या मला जरूर कळवा. त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटूच. धन्यवाद.